आधीपासूनच सोसायटीमध्ये तेच चाललंय परसेप्शन लोकांचं की आम्ही एक हाऊसकीपिंगसाठी किंवा वॉचमन ठेवणार, तो वॉचमन क्लिनिंग वर्क करून देणार आम्हाला, इव्हन आमच्या कार्स वगैरे वॉश करून देणार, सगळं करणार आणि सिक्युरिटीचं पण काम करणार. बरोबर. 4-5 फेसला साईडला सगळे कॅमेरे लावणार. तर मग काय वाटतं, तुमचं काय ओपिनियन आहे जो की कॅमेरे लावल्याने आपण सिक्युरिटी गार्डला ऑप्शन शोधू शकतो का? म्हणजे वन्स अ कॉप इज ऑलवेज अ कॉप आपण म्हणतो. बरोबर. तर ते त्यांच्या डोक्यातली ती जी त्यांच्या काम करायची डेडिकेशन असतं, तर ते कुठेही जरी काही करत असले तर त्यांचं पूर्ण चौफेर नजर असते त्यांची. तर सुरुवातीला जेव्हा मी काम घ्यायला गेलो, त्यांनी माझ्याकडे बघून बोललं, तू करू शकतोस, तू करून दाखवशील. तो ट्रस्ट होता फक्त. त्यांनी मला जे प्रमोट केलं होतं त्या दिवशी, तो ट्रस्ट अजून पण आहे आणि ते माझा अजून पण आहे. त्यांच्यासोबत मी अजूनही काम करतोय. पहिले 10 कस्टमर किंवा पहिले 5 कस्टमर तुमचे जे असतील, त्यांच्यासोबत जर का तुम्ही इतकं जीव ओतून काम केला, त्यांचा विश्वास जिंकला, तर सर्वप्रथम तुम्हाला ते कस्टमर एकदम हॅपी कस्टमर म्हणून ट्रीट करतील आणि ते 4 लोकांना पुढे रिकमेंड करतील आणि हीच तुमची पोचपावती असेल आणखीन 100 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. बट लोकांना असं वाटतं की 15,000 रुपये सॅलरी देण्यापेक्षा आपण CCTV लावून देऊ आणि होऊन जाईल. पण ज्यावेळेस इन्सिडन्स होतो, मग ते पूर्ण तुमचे जेवढे दिवसाचा तुम्ही वॉचमन ठेवला असतो ना, ते सगळं कव्हरअप होण्याला खूप वेळ लागत असतो. बाकीचे हे शॉप ॲक्टर चालतात ते फुल्ली लिगल नाही, ते आपण असं इलिगल आहे सर, टोटल इलिगल आहे. आता अवेअरनेस वाढत चाललंय लोकांचं. आणि आता मार्केटमध्ये 90% पेक्षा जास्त लोकं 90% पेक्षा सर, मी जेलजीला आणि प्रत्येकाला सांगू इच्छितो की वर्कआउट किंवा तुम्ही डेडिकेशननी फिजिकल फिटनेस ठेवा आधी, कारण की सिक्युअर स्वतःला करता आलं तुम्हाला तर तुम्ही दुसऱ्याला सिक्युअर करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी अभिलाष जोशी तुमचं स्वागत करतो द लाइटनिंग स्टोअर बाय श्रीम इलेक्ट्रिकल्समध्ये. बेसिकली या शोवर आपण काय करतो, समाजामध्ये ज्यांनी कोणी काही पॉझिटिव्ह चेंज आणला आहे, कोणी कमी वयात काही असं काही एम्पायर उभं केलं आहे बिझनेसचं, जी अनेक लोकांना मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन ठरू शकते, अशाच काही गेस्टला आपण बोलून त्यांच्या चर्चा डिस्कस करतो, त्यांच्या जर्नी शेअर करतो आणि प्रयत्न करतो की कोणाला असं जर का काही चालू करायचं असेल, बिझनेस चालू करायचा असेल, काही नवीन चेंज सोसायटीमध्ये घेऊन यायचं असेल, तर त्यांना कुठे ना कुठे काही व्हॅल्यू मिळेल, त्यांना कुठेतरी मोटिवेट होतील ते लोक आणि काही नवीन चेंज चालू करतील असं. तर अशाच एका केसमधून आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभले आहेत मोवकर सिक्युरिटी सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा गणेश विठ्ठल मोवकर. मी स्वागत करतो सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल सर, मी जेव्हा तुमची आता केस स्टडी बघत होतो, अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही मुळात ठरवलं की जिथे मुलांचे कॉलेज संपून ते एज्युकेशनच्या मागे असतात किंवा रादर दॅन जॉब शोधत असतात, एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही स्वतःला की स्वतःचं काहीतरी विश्व निर्माण करायचं आणि सिक्युरिटी सर्व्हिस तुम्ही निवडली आणि आज बघता बघता 10 वर्ष झाले. सर काय सांगाल तुमच्या जर्नीबद्दल थोडं? सर, मला सोशली अवेअरनेस करायला आधीपासून आवडतं आणि माझं स्वतःचा स्वभाव तसा आहे, डेडिकेशनने काम करायचं, कुठल्याही डिसिप्लिनने काम प्रॉपर करायचं आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे. वडील माझे विठ्ठल श्रावण मोवकर हे असिस्टंट पोलीस कमिशनर होते नाशिक, महाराष्ट्रात पूर्ण त्यांनी वर्किंग केलेलं आहे. तर त्यांच्या थ्रू ह्या सगळ्या लिडरशिपच्या ज्या गोष्टी असतील, सिक्युरिटी काय आहे, आज सध्याच्या काळामध्ये सिक्युरिटी किती इम्पॉर्टंट आहे, हे मी त्यांच्यासोबत लहानपणापासून बघतो आहे. त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कुठलेही इन्सिडन्स असतील त्या ठिकाणी मी पर्सनली त्यांच्यासोबत असायचो आणि या सगळ्या गोष्टी आम्ही बघत आलो आहे. त्यामुळे याकडे फोकस की पब्लिकचा अवेअरनेस कसा वाढवायचा आणि आपल्याकडून किती सेवा देता येईल सेवाभावाच्या नजरेने, फक्त या विचारांनीच मी या फील्डमध्ये निवडलो, ही फील्ड निवडली मी माझी. बरं, मग सिक्युरिटी सर्व्हिसच का सर? सर, आता तुम्ही, माझ्या वडिलांचा शब्द आहे की लाईफमध्ये फिजिकल फिटनेस असेल ही सगळ्यात मोठी तुमची एक आपण म्हणतो त्याला ॲसेट असू शकता, सगळ्यात मोठी ॲसेट तीच आहे आपली. कारण की फिजिकल फिटनेस असेल तर माणूस कुठेही कुठल्याही कंडिशनमध्ये असेल तर तो त्या ठिकाणून बाहेर निघू शकतो किंवा तो दुसऱ्याला मदत करू शकतो. बरोबर. ही एक माझा विचार होता आणि बाय गिफ्टेड पर्सनॅलिटी लहानपणापासून व्यायामाची सवय होती, त्यामुळे मग त्यानुसार मी करत गेलो. बरं. हो. वाव, ग्रेट. म्हणजे तुमचे रोल मॉडेल तुमचे वडीलच, त्यांच्यापासूनच तुम्हाला 100% मिळाली, तिथूनच तुम्ही लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी बघितल्या आणि म्हणून बरोबर. वाव, ग्रेट. खूप छान वाटलं सर ऐकायला. मग असे कोणते चॅलेंजेस होते की नवीन स्टेजला, जेव्हा तुम्ही अर्ली स्टेजला होते कंपनीच्या, तेव्हा तुम्हाला फेस करावं लागले? कारण स्वतः काही विश्व निर्माण करायचं म्हणजे पदोपदी प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. तर मग काय काय चॅलेंजेस तुम्ही फेस केले? सर, सुरुवात केल्यापासून ज्यावेळेस मी क्लायंटसोबत विश्वास मला निर्माण करायचा होता त्यांच्यासोबत, की त्यांना आधी ज्या एजन्सीजचं मी जे वर्किंग बघितलं होतं त्यांच्या सेम कंपनीमध्ये, त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डला अवेअरनेस नावाची गोष्ट म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचं हे नव्हतं की ॲज अ वॉचमन जी कन्सेप्ट आहे लोकांच्या डोक्यात, आज सुद्धा लोक सिक्युरिटी गार्डला वॉचमनच म्हणतात. तर वॉचमन का? तर वॉचमन हा एका बिल्डिंगमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतो आणि तो दिवसभर ॲज अ सिक्युरिटी म्हणून काम करतो हे आपल्याला असं वाटतं, बट तो दिवसभर काम करून
तर मग त्याचं फक्त हाऊसकीपिंगचं काम असतं, तो तिथे क्लिनिंग वगैरे करणार आणि सिक्युरिटीकडे त्याचं लिटरली लक्ष नसतं. बरोबर बरोबर. बट आधीपासूनच सोसायटीमध्ये तेच चाललंय परसेप्शन लोकांचं की आम्ही एक हाऊसकीपिंगसाठी किंवा वॉचमन ठेवणार, तो वॉचमन क्लिनिंग वर्क करून देणार आम्हाला, इव्हन आमच्या कार्स वगैरे वॉश करून देणार, सगळं करणार आणि सिक्युरिटीचं पण काम करणार. बरोबर बरोबर. हे त्याच्याकडून एक्सपेक्ट करणं एक मूर्खपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. क्लिअर. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी जर त्यांनी सोसायटीमध्ये जर एक वॉचमनचं काम वॉचमनला दिलं आणि सिक्युरिटी गार्ड काय काम करतो हे मला ॲक्च्युली जगाला दाखवून द्यायचं होतं सगळ्यांना की काय वर्किंग असतं. मग सर काय वाटतं बेसिकली एका वॉचमनमध्ये आणि तुमच्या कंपनीच्या एखाद्या सिक्युरिटी गार्डमध्ये काय डिफरन्स आहे? सर सगळ्यात आधी जो मेन पॉईंट आहे तो आहे युनिफॉर्मचा. बरोबर एक्झॅक्टली. आज कुठलाही झोमॅटोवाला असेल, डिलिव्हरी बॉय असेल, कोणीही असेल, तो जेव्हा एंट्री करतो कुठल्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, इवन कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये एंट्री करतो ना, तो सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म बघून थांबून घेतो. बरोबर. आम्ही त्याला अलर्ट करतो, कारण बाबा कुठे चाललायस तू. मग तो त्याला सांगणार की त्याला एंट्री, सिक्युरिटी गार्ड हा प्रॉपर एंट्री करणार, नंबर घेणार, गाडी नंबर घेणार, व्हेकल नंबर. इवन गरज असली सोसायटीने किंवा इंडस्ट्रीने जर सांगितलं असेल, आम्ही इंडस्ट्रीमध्ये PUC नंबरपासून लायसन नंबर टोटल सगळं त्याचे डिटेल्स घेतो आणि मग त्याला आत पाठवतो. बरं. हा एक फरक आहे. आणि राहिली गोष्ट वॉचमनची, जे आपण सांगितल्यानुसार, वॉचमन हा फक्त आणि फक्त काम करणार आणि झोपणार. कारण तो तेवढा ट्रेन नाही आहे. Exactly. सिक्युरिटी एजन्सीकडनं आपण ते एक्सपेक्ट करू शकतो, त्यांची प्रॉपर ट्रेनिंग होते. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्यांचं क्रायटेरिया नाहीच आहेत. सोसायटीमध्ये एका चेअरमननी जर वॉचमनला हायर करायचं ठरवलं तर हायर करणारी एजन्सी पण प्रॉपर नसते, तिला काही लायझनिंग वर्क नसतं. ते माणसं हायर करतील फॅमिली, फक्त तुम्ही राहायचं आहे बाबा तुम्हाला, शिक्षणाचा क्रायटेरिया त्यांचा कन्फर्म नसतो काहीच. बट आमच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये किंवा सिक्युरिटी गार्ड्सला प्रॉपर मिनिमम सोसायटीमध्ये जर ठेवायचं असलं तर त्याला आम्ही 10th पास, मिनिमम 10th पास तरी घेतो, कारण की त्याला मराठी वाचता लिहिता यायला पाहिजे. बरं. आपण बघतो म्हणजे रादर दॅन ज्या नवीन कोणी सोसायटीज चालू होतात तिथे जे लोक काम करत असतात त्यांनाच कोणाला तरी वॉचमन म्हणून ठेवतात. आता मग इरिस्पेक्टिव्ह बघत नाही की त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, तो काय माइंडसेटने राहणार आहे. त्याच्यामुळे आपण अशा बऱ्याच गोष्टी बघतो की बिल्डिंग साईटवर असेल की बिल्डिंगमधून काही चोरी झाला आणि तो वॉचमनच इन्व्हॉल्व होता. त्याच्यामुळे इथं आपल्याला समजतं की सिक्युरिटी गार्ड किंवा प्रोफेशनल एखाद्या कंपनीचं सिक्युरिटी गार्ड हायर करणं का महत्त्वाचं आहे. खूप छान उत्तर दिलं सर त्याच्यावर. मला असं वाटतं की आजच्या काळात आपण बघतोय की लोकांचा समज असा पण आहे की माझी आता सपोज नवीन बिल्डिंग आहे किंवा माझा बंगलो आहे तर मी तिथे सिक्युरिटी कॅमेरे लावणार, 4-5 फेसला साईडला सगळे कॅमेरे लावणार. तर मग काय वाटतं तुमचं काय ओपिनियन आहे की कॅमेरे लावल्याने आपण सिक्युरिटी गार्डला ऑप्शन शोधू शकतो का? सर CCTV कॅमेरा लावल्यानंतर तुम्हाला जो ह्युमन टच नावाची गोष्ट असते ती तिथे मिसिंग असते. कॅमेऱ्याने तुम्ही प्रत्येक गोष्ट हँडल नाही करू शकत, व्हिज्युअलाइज करू शकता. तुमच्या एक क्षुल्लक साधं कारण देतो. बिल्डिंगमध्ये कोणी माणूस आला, एक अनोळखी व्यक्ती येऊन बिल्डिंगमध्ये गेला, त्याने राऊंड अप केला, पूर्ण रोमिंग करून तो निघून गेला, हे तुम्हाला विचारणारा कोणी नसतं. आणि सोसायटीज असतील त्या ठिकाणी मॉर्निंगला टोटल जे क्लायंट असतात, म्हणजे आमचे जे कस्टमर असतात ते टोटल ड्युटीवर असतात, त्यावेळेस कोणीच तिथे अवेअरनेस नसतं. आणि इवन लहान लहान मुलं खेळत असतात, तर कॅमेऱ्यामध्ये घेतल्यानंतर इन्सिडेंट झाला जरी पण आपण ते कव्हरअप नाही करू शकत नंतर. मग तुम्ही पोलीस केस करणार, पोलिसांना कॉल करणार, त्यासाठी तुम्हाला माहिती आहे वेळ लागणार. बरेच वेळेस आपण बघितले की काही चोर जे येतात ते कॅमेऱ्यावर काही फटके वगैरे टाकून त्यांचं एक्झॅक्टली म्हणजे आम्ही असे बघितलेत की ते वरती काहीतरी टाकतील, चेहरा लावतील आणि बाईकचा लॉक तोडून वगैरे कॅमेरा समोर हायबाय करून निघून जातात ते असं. बट तिथे जर फिजिकली जर तुम्ही एक सिक्युरिटी गार्ड ठेवला, एक्झॅक्टली ऑथेंटिक एजन्सीचा माणूस जर ठेवला, बरोबर, तर त्याच्या त्या बॉडी लँग्वेजवरूनच तो समोरचा माणूस, म्हणजे क्राईम कमी करणं हे आपला मेन मुळात उद्देश आहे. आणि आपण पोलिसांसोबत टायअप सोबत काम करतोय, कॉन्टॅक्ट करून. बरोबर. हो. एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये जर का सिक्युरिटी एजन्सी द्यायची तर मग त्यांनी काय बेसिक क्रायटेरिया बघितला पाहिजे की कोणत्या कंपनीकडे आपण आपलं काम दिलं पाहिजे, का जिथे 200-500-1000 रुपये कमी भेटते म्हणून त्या एजन्सीला काम दिलं तर? सर बेसिकली त्यांनी तुम्ही जो प्रश्न विचारला, सोसायटीसाठी क्रायटेरिया खूप कमी लोक बघतात, तुम्ही जो क्वेश्चन विचारला त्यानुसार. बट त्यांनी एक रेप्युटेड एजन्सी बघायला पाहिजे की त्यांच्याकडे पसारा लायसन आहे का. प्रायव्हेट सिक्युरिटी रेग्युलेशन ॲक्ट 2005च्या हिशोबाने गृहमंत्रालयाकडून लायसन प्रोव्हाइड होतं. त्या लायसन अंडरच हे कामं होतात. अच्छा. आम्ही त्या माणसाचं पोलीस व्हेरिफिकेशन, जे PCC असतं आणि CCTNS असतं, हे पूर्ण व्हेरीफाईड करूनच माणूस हा सोसायटीला देत असतो. बरं. सोसायटीमध्ये फॅमिलीज असतात, लहान लहान मुलं खेळत असतात खाली, बरोबर. त्यानुसार त्यांना सेफ वाटावं किंवा आमचं जो बोलणं असतं, त्या माणसाला सोसायटीमध्ये स्कूल बस नॉर्मल आली, मॉर्निंगमध्ये निघायला लागले, तर स्कूल बससाठी ते मुलं असतात त्यांना व्यवस्थित, म्हणजे आम्ही या लेवलला, ग्राउंड लेवलला काम करतो की आमचा माणूस त्यांना व्यवस्थित बसमध्ये बसवून देणार आहे आणि सिक्युरिटीची कॅबिन सोडून तो रोड क्रॉस करून पण त्यांना मदत करणार आहे.
तर या सगळ्या गोष्टींचा पूर्णतः अभ्यास करूनच त्यांनी एक डिसिजन घ्यायला कन्सर्न पर्सन असतो बॉस. Exactly, म्हणजे त्याच्या जॉबच्या व्यतिरिक्त पण त्याला काही चुकीच्या गोष्टी गोष्टी आढळल्या तर त्याला ते हायलाईट करून समोर बिल्डिंगला आयदर नाही तर तुमच्याकडे कन्फर्म करणं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. आणि आम्ही बेसिकली रिटायर होमगार्ड, रिटायर पोलीस आणि एक्स आर्मी Okay. पर्सन्स आमच्याकडे जास्त आहेत बर. की त्यांनी ऑलरेडी गव्हर्नमेंटला, सरकारला एवढा वेळ दिलेला आहे आणि ते अवेअरनेस त्यांचा ऑलरेडी असतो. म्हणजे वन्स अ कॉप इज ऑलवेज अ कॉप आपण म्हणतो. बरोबर बरोबर. तर ते त्यांच्या डोक्यातली ती जी त्यांचं काम करायची डेडिकेशन असतं, तर ते कुठेही जरी काही करत असले तर त्यांचं पूर्ण चौफेर नजर असते त्यांची. त्यांच्या डीएनए मध्येच ते आहे की Exactly. जसं आपण म्हणतो एखादा रिटायर्ड आर्मी ऑफिसर पण घरात किंवा एरियामध्ये राहताना त्याला सगळी माहिती असते कोण कुठे काय आला, त्याची ती नजरच बनलेली आहे Exactly, बेसिकली. exactly. आणि तेच जर का ॲज अ टीम म्हणून तुमच्याकडे येतं, मला वाटतं की खूप ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुमच्या एक्झॅक्टली. आमचं बॅकग्राऊंडच पोलीस खात्याचा असल्यामुळे लोकल सोबत कॉन्टॅक्ट वगैरे आहेत, त्यामुळे मग ती मदत होत जाते. आणि बेसिकली आम्ही रिक्वायरमेंट अशी असते की कुठल्या ठिकाणी टिफ्टिंग झाली, चेन स्नॅचिंगचे आता सध्या मुद्दाम जे मुद्दे आहेत ते नाशिकमध्ये चालू आहेत. इव्हन पूर्ण भारतात हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. म्हणजे बाहेरच्या राज्यातले जे लोक असतात ते कुठून कुठून आल्यानंतर ते थिफ्टिंग करून ते निघून जातात. या गोष्टी करण्यासाठी जो डिपार्टमेंटचा बॅकग्राऊंडचा सपोर्ट लागतो आपल्याला, हा सपोर्ट आमच्याकडे आहे. काय सांगाल की मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना एम्प्लॉई मॅनेज करण्यासाठी खूप टास्क करावे लागतात, चॅलेंजेस फेस करतात ते, जसं की टीम ट्रेनिंग आलं किंवा एम्प्लॉई सोडून जातात. पण तुमचा बिझनेस असा आहे की जो सगळ्यात मेन तुम्ही टीमवरच डिपेंड आहे, एम्प्लॉईवरच डिपेंड आहे किंवा तुमच्या सिक्युरिटी गार्ड्सवरच डिपेंड आहे. तर मग सपोज तुमचे एवढ्या ठिकाणी माणसं आहेत तर प्रत्येक माणसाला हँडल करणं आणि त्या टीमला पोचणं आणि त्यांना कंटिन्यू विश्वासाने पुढे घेऊन जाणं, जो तुमचा बेस आहे, तर मग तुम्ही कसं हँडल करता तुमच्या टीमला? सर, आमची मॅनेजमेंटची स्ट्रक्चरची आमची टीमच वेगळी आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही सिक्युरिटी गार्ड्सला ट्रेनिंग देण्यासाठी जे आम्ही सिव्हिलियन्स ठेवलेत नाहीत आधीपासून, आम्ही एक्स आर्मी तुम्हाला बोलण्यानुसार होमगार्ड असतील, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, ते आमच्याकडे आहेत, आम्ही स्वतः केलेले असतात आणि त्यांच्यानुसार आमचं वर्किंग चालत असतं. आणि बेसिकली तुम्ही सांगितल्यानुसार मॅनपॉवर हँडल करण्यासाठी त्यांना वेळेवर पगार देणे, त्यांच्याशी व्यवस्थित बोलचाल करणे. मी पर्सनली प्रत्येक युनिटला जाऊन मला आज जेवढे माझे गार्ड्स आहेत 300+ जेवढे गार्ड्स आहेत त्या प्रत्येक गार्ड्सला मी नावानुसार ओळखतो. त्याचे मोबाईल नंबर माझ्याकडे आहेत. ते मला गार्ड्सला इंडिव्हिज्युअली खूप मोठी गोष्ट पर्सनली आणि त्यांना विचारून त्यांना बाबा काय कसं चाललंय वगैरे, मला जसा वेळ मिळेल रात्री दिवसा जसा वेळ मिळेल तसा मी त्यांची पर्सनली कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलतो. कारण बाबा व्हेरीफाईड करतो की राऊंडर्स जे आहेत आपले ते त्याचा राऊंड होतोय ना प्रॉपर, तुला काय अडचण नाही ना. ॲडव्हान्सचा इश्यू सध्या खूप चालू आहे मार्केटमध्ये. त्या ॲडव्हान्स वेळेवर त्यांना मिळालं. आता मोस्ट ऑफ एजन्सीज अशा आहेत की गार्ड्सला ॲडव्हान्सचा खूप प्रॉब्लेम आहे. ॲडव्हान्स आम्ही ऑफिसला बोलवणार, इकडे ये तिकडे येतात, फिरवणार खूप. जर त्याला त्यावेळेस जर राऊंडर थ्रू किंवा ऑनलाईन काहीतरी मदत करता आली आपल्याला तर मग तो काम एक विश्वास ट्रस्ट निर्माण होतो. हे माझं ओपिनियन आहे त्याबद्दल. आणि मला त्या दिवसापासून मी व्यवस्थित काम करतो. मला आजपर्यंत कुठल्याही गार्डचा इश्यू नाही आला. हां, त्यांच्या क्लायंटनी कंप्लेंट केली असेल तर आम्ही गार्ड्सला ॲक्शन घेऊ शकतो, बट अजूनपर्यंत आम्हाला ते नाही आले. आणि मला असं वाटतं की हे ह्या ज्या प्रोटोकॉल आहेत, वेळेवर सॅलरी त्यांचं प्रॉपर हे करणे, नंतर त्यांना व्हिजिट करणे वेळोवेळी, या गोष्टींमुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जे मॅनपॉवरचा इश्यू आहे तो प्रॉपर येत नाही. खूप सुंदर असा पॉईंट होता हा सर. म्हणजे आपण बघतो की बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांना पण टीम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम येतो की त्यांची टीममध्ये इंटरनल पॉलिटिक्स असतात, कधी कोणी सोडून जातं ऐन वेळेवर. तर ॲज अ कंपनी ओनर म्हणून 300 लोकांची टीम जसं त्यांनी सांगितलं आता सांभाळत आहे, तरी पण ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक सिक्युरिटी गार्डसोबत रिलेशन बिल्डअप करणं, त्यांच्या टचमध्ये राहणं किंवा त्यांच्या सेकंड लाईन ऑफ जी टीम आहे राऊंडर्स असतील ते पुढे कसं हँडल करतात. म्हणजे याच्यातून मला नक्की असं सांगावंसं वाटतं की ही जर का गोष्ट सगळ्या बिझनेस ओनर्सनी इम्प्लिमेंट केली तर मला नाही वाटत की त्यांच्या कंपनीमध्ये एक तर पहिले कोणी ग्राउंड लेवलचे एम्प्लॉईज त्यांना सोडून जातील. म्हणजे एम्प्लॉईचा प्रॉब्लेम असतो तो तिथे जागेवर सॉल्व्ह होतोय. किंवा जे इंटरनल पॉलिटिक्स आपण आज बघतो की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये पण पॉलिटिक्स होतात, तर जर का स्वतः ओनर कंपनीचा ग्राउंड लेवलला इन्व्हॉल्व्ह आहे तर कुठे पॉलिटिक्सचा चान्सच राहत नाही. खूप मस्त वाटलं सर हे ऐकून तुमच्याबद्दल. आणि जेव्हा आपण सिक्युरिटी एजन्सीचा बद्दल बोलतोय तर सगळ्यात मोठा कुठला प्रश्न असेल तर ट्रस्ट. मग तुम्ही लोकांचा ट्रस्ट कसा जिंकताय? सर, सर्व्हिस देऊन प्रत्येक क्लायंटला आमचे, मला सांगायला आवडेल की माझे फर्स्ट क्लायंट होते भवरे सर म्हणून. त्यांचा मोठा ग्रुप आहे, सन अँड सँड कंपनी आहे, सुमो ऑटो मोठा ग्रुप आहे त्यांचा. म्हणजे ओव्हरऑल त्यांची टीम, मुळात जी टीम आहे त्यांचे, म्हणजे सर त्यांचे पूर्ण फॅमिली, ती टीमच इतकी कोऑपरेटिव्ह होती. तर सुरुवातीला जेव्हा मी काम घ्यायला गेलो त्यांनी माझ्याकडे बघून बोललं तू करू शकतोस, तू करून दाखवशील. तो ट्रस्ट होता फक्त. त्यांनी मला जे प्रमोट केलं होतं त्या दिवशी, तो ट्रस्ट अजून पण आहे आणि ते युनिट माझा अजून पण आहे. त्यांच्यासोबत मी अजूनही काम करतोय.
10 आणि शेवट वर्षापासून? हो 10 वर्षापासून माझं एकही असं युनिट नाही आहे की मी ते युनिट सोडलंय कुठे. माझं डेडिकेशनने काम चाललंय. त्यांनाही माहिती की रात्री राऊंड अप होतो, तेही बघतात. आमच्या गाडीला सायरन्स असतात, सायरन वाजतात रात्री, हॉर्न आम्ही देतो. आम्ही गार्डसोबत 1 to 1 जेव्हा करतो रात्री, त्यावेळेस त्यांना समजतं. व्हेसल वगैरे वाजतो त्यावेळेस समजतं त्यांना की यांचा प्रोटोकॉल किती प्रॉपर आहे म्हणून. आणि ती सर्व्हिस त्यांना आवडली की हे अलर्ट आहेत की गणेश मोहकरकडे जर माझं काम आहे तर गणेश मोहकर हा प्रॉपर आणि प्रॉम्प्ट काम करतो, डिसिप्लिननुसार डेडिकेशनने काम करतो, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ती अडचण मला कधी आली नाही. वाव, ग्रेट सर. येस. ज्यांना कोणाला नवीन बिझनेस चालू करायचा असेल त्यांच्यासाठी मला असं वाटतं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, की पहिले 10 कस्टमर किंवा पहिले 5 कस्टमर तुमचे जे असतील त्यांच्यासोबत जर का तुम्ही इतकं जीव ओतून काम केला, त्यांचा विश्वास जिंकला, तर सर्वप्रथम तुम्हाला ते कस्टमर एकदम हॅपी कस्टमर म्हणून ट्रीट करतील आणि ते 4 लोकांना पुढे रिकमेंड करतील आणि हीच तुमची पोच पावती असेल आणखीन 100 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर ज्या सिच्युएशनमध्ये आपण रिॲक्ट केलं पाहिजे सुरुवातीच्या काळात, तसं मला वाटतं सरांनी केलं म्हणून त्यांना एवढा चांगला एक्सपिरियन्स त्याचा मिळाला, म्हणून त्यांना एवढे रिटर्न्स चांगले मिळाले आणि म्हणून आज नाशिकमध्ये एवढं चांगलं नावाजलेलं नाव आहे मोहकर सिक्युरिटी सर्व्हिसेसचं. खूप मस्त वाटलं सर हे ऐकायला. ही जर्नी म्हणजे खरंच एखाद्याला इन्स्पायरिंग जर्नी आहे की ज्याला कोणाला वाटतंय की मला काहीतरी सुरुवात करायची पण मी कुठे करू, तर या गप्पांमधल्या एक गोष्टीवर जरी त्यांनी काम केलं तरी मला वाटतं त्याच्या पुढचे 10 वर्षाचं काम त्याच्याकडे भेटून जाईल. आणि त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा मला ॲड करावासा वाटतो की आजपर्यंत एकसुद्धा कस्टमर त्यांना सोडून गेलेलं नाही आहे. म्हणजे कस्टमरला किंवा क्लायंटला सर्व्हिस देणं किती इम्पॉर्टंट आहे, रॅदर दॅन तुमचं प्रोडक्ट हे फिजिकल प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिस असतील, पण तरी पण तुम्हाला कस्टमरला सॅटिस्फाय करणं, त्यांना सर्व्हिस देणं हे इतकं महत्त्वाचं काम आहे की तो आणखीन 4 लोकांना मी जसं मगाशी बोललो तो आणेल. प्लस तुम्हाला नवीन कस्टमर जे ॲड ऑन होणार आहे ते तर होणार आहे, पण जुने कस्टमर कोणी सोडत नाही म्हटल्यावर मग तुमच्या कंपनीची किंवा तुमच्या एम्पायरची एक्सपोनेन्शियल ग्रोथ व्हायला कुठे अडत नाही असं मला वाटतं. खूप मस्त वाटतं सर, म्हणजे डायरेक्ट मस्त वाटलं एकदम ऐकून. सर त्या मी एक पॉईंट ॲड करतो. नक्की सर. की तुम्ही क्लायंट सॅटिस्फॅक्शन करण्याच्या मागे आता सध्याच्या एजन्सीज किंवा कुठलाही बिझनेस ओनर असतो किंवा त्याचे मार्केटिंग हेड असतील, बरोबर, जे कोणी असतील, बरोबर, त्यांचा फोकस फक्त कस्टमरला हॅपी करण्यामध्ये की आम्ही सगळं सुरुवात तुम्हाला प्रॉपर करतोय वगैरे वगैरे आम्ही सगळं चाललंय. बट अबाउट सिक्युरिटी गार्ड्स, अबाउट वर्कर्स, ते सरफेस लेवलला खूप चांगलं काम करताय पण ग्राउंड लेवलला एक्झॅक्टली मग त्यांचं लक्षच नसतं त्यांच्याकडे की आता टोटल म्हणजे सिक्युरिटी गार्डची ड्युटी जर आपण म्हणायला गेलो, सिक्युरिटी गार्ड्स बाउन्सरची ड्युटी म्हणायला गेलो तर एक 24/7 तो अलर्ट असतो. बरोबर. इव्हन जरी तो दिवसा काम करून गेला तर रात्री त्याला इमर्जन्सी कॉल येऊ शकतो, बाबा याचा असा प्रॉब्लेम झाला होता, ते तू अलर्ट आहे का, त्याला अलर्ट राहावं लागतं. मग ते 8 तासची ड्युटी किंवा 12 तासची ड्युटी करताना त्याचं जे फ्रस्ट्रेशन असतं, जागरण असतं, त्या रिलेटेड त्याला आम्ही जर व्हिजिट दिली त्याशी 2 शब्द जरी प्रेमाने बोललो तर तोही हॅप्पी असतो आमचा. आणि फिटनेस रिलेटेड जे आहे तर फिटनेस रिलेटेड जे डेडिकेशन माझं स्वतःचं आहे आम्ही त्यांच्याकडून करून घेतो, गार्ड्सकडून. ए बाबा असंच आहे ना, मॉर्निंगला 6:30-7ला माझी व्हिजिट असते, कधी 4ला व्हिजिट असते, मग त्यांनाही अवेअरनेस माहिती असतो. मग ते माझ्यासोबत त्यांना असं वाटतं की आणि स्वतः त्यांच्यासोबत जेव्हा मी काम करतो ग्राउंड लेवलला गेटवर, तर त्यांना वाटतं की माझे जे मालक आहेत म्हणजे बॉस आहेत सर, गणेश मोहकर सर आहेत, ते आमच्यासोबत काम करतात. मग त्यांना तो आनंद वेगळा असतो, काम करायचा सपोर्ट असतो. एक्झॅक्टली. काय सांगाल सर की आज या तुमच्या इंडस्ट्रीमध्ये मिसकन्सेप्शन्स कोणते, लोकांचे काय गैरसमज झाले की सिक्युरिटी ठेवायचा तर नको रे बाबा, तो स्वतःच कोणासोबत जाऊन म्हणजे हे करू शकतो, जास्तचे पगार कशाला द्यायचे, आपण कॅमेरा लावू आणि आपलं काम करू, किंवा बिल्डिंगचा जो वॉचमन असेल त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवू, तर कोणते मिसकन्सेप्शन्स तुम्हाला जास्त बघायला भेटतात? सर लोकांना असं वाटतं की एक 15,000 ते 20,000 रुपये जे सोसायटीचा मेंटेनन्स जमा होत असतो, बट ठीक आहे ती गोष्ट वेगळी, सोसायटीचा पर्सनल प्रॉब्लेम येतो. बट लोकांना असं वाटतं की 15,000 रुपये सॅलरी देण्यापेक्षा आपण CCTV लावून देऊ आणि होऊन जाईल. पण ज्यावेळेस इन्सिडन्स होतो मग ते पूर्ण तुमचे जेवढे दिवसाचा तुम्ही वॉचमन ठेवलेला असतो ना ते सगळं कव्हरअप होण्याला खूप वेळ लागत असतो. आणि त्यामध्ये आता थेफ्टिंग एवढी चालू झालेली आहे की लहान लहान मुलांना पण त्रास व्हायला लागला आहे. कोणी अननोन ओळखीचे व्यक्ती जातात येतात त्या गोष्टीसाठी, आणि निगेटिव्हिटी त्यांची खूप वाढलेली लोकांची की आम्ही याला 15,000 द्यायचे, हा फक्त झोपून राहील वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली कमी. एक्झॅक्टली. आम्ही तुम्हाला जे CCTV सांगितलं, PPC सांगितलं, पोलीस व्हेरिफिकेशन जे सांगितलं तुम्हाला, त्यामुळे गार्ड हा अलर्ट असतो. आणि त्याच्या अंडर झाल्यानंतर इव्हन गार्डने जरी काही थेफ्टिंग केलं, लोकांना असा अवेअरनेस असतो की सिक्युरिटी गार्डच मदत करतात कंपनीमधून काही मटेरियल घेऊन जाण्यासाठी. अशी इन्सिडेंट्स खूप झालेत. औरंगाबाद MIDCमध्ये बघितलेत, मी पुण्याला बघितले, इव्हन नाशिकमध्ये सुद्धा बघितलेत, अंबड MIDCमध्ये कॉपरचं चोरी खूप व्हायला लागली सध्या. बट आम्ही ते व्हेरिफिकेशन केल्यामुळे त्याला माहिती असतं की माझा डिटेल यांच्याकडे आहे. जर त्याचं जर व्हेरिफिकेशन प्रॉपर नसलं, काही अडचण आली तर आम्ही त्याला रिजेक्ट करतो, किंवा त्याला कोणी थोडीशी पैशांची एक्झॅक्टली हे दिलं आणि सांगितलं माइंड चेंज कर आणि आम्हाला मदत कर, काही तुला कळ देतो, तर तो तिथे घाबरून राहील की आपले डॉक्युमेंट सगळे जमा आहे, आपण ऍक्च्युली सरांच्या म्हणजे डिपार्टमेंटच सगळं घरी असल्यामुळे त्या गोष्टीपासून तो बिचकून राहील आणि डेअरिंग करणार. बरोबर. आणि बॅकग्राऊंड सर त्याचा जर त्यांना फुलफिल जर वेळेवर तुम्ही प्रत्येक गोष्टीची केली, त्याला ड्युटीज तुम्ही 12 तासच्या ठिकाणी परत 24 तास
तास तुम्ही ड्युटीवर करत चाललात, एक्झॅक्टली सर. मग त्याला असं वाटतं की मला एक्स्ट्रा ओटी मिळते की नाही मिळते, मला हे काय करते, शेवटी ते तो पण फ्रस्ट्रेट एक झाला मेंबरच आहे ना सर, नाही म्हटलं तर ते पण माणूसच माणसंच आहे. आपण त्यांना जर का आपल्या फायद्यासाठी चेंज करणार, मग तो त्याचा फायदा कधी ना कधी बघणार. एक्झॅक्टली हे खूप महत्वाचं आहे की त्यांचं पण ॲज अ ह्युमन त्यांना ट्रीट करायला पाहिजे. त्यांना काय गरजेचं आहे, ते कधी ॲडव्हान्स लागला, कधी घरी काही कार्यक्रम असेल वेळेवर सुट्टी देणं झालं, हे बाहेर आपण बघतो की बऱ्याच कमी ठिकाणी होतं, सुट्ट्या भेटत नाही, म्हणून मग त्यांची कधी कधी चिडचिड होते, मग त्याचा मूड चेंज रॉंग वे पाथमध्ये ते जातं, माइंड चेंज होतो, आणि म्हणून अशा केसेस बघायला भेटतो. आपण मला वाटतं का तुम्ही आता मग अशी बोलत त्यात सांगितलं काल पण काहीतरी रामवाडीमध्ये कालची न्यूज मी इंस्टाग्रामला युट्यूबला व्हिडिओ बघितली, एपी माझावर बघितली मी बी, तर त्या ठिकाणी की सिक्युरिटी गार्ड होता की नाही कन्फर्म नाही, मला सिक्युरिटी गार्ड नसेल त्यामुळे तो वर गेला, नाही तर आतापर्यंत केस त्याची फाईल झाली असती. वॉचमन होता, वॉचमन मे बी नेपाळी वॉचमन असेल, तो आत होता घरामध्ये, ती लेडीज, तो दिवसा वॉचमन कामाला करतात. हे वॉचमनची कन्सेप्ट अशी की वाईफ पूर्ण क्लिनिंग करेल आणि हा बाहेर गेला होता. 2 अनोळखी व्यक्ती एंटर केले बिल्डिंगमध्ये, त्यांनी काहीतरी पाणी वगैरे मागितलं आणि ही पूर्ण व्हिडिओ CCTV मध्ये आलेली. आणि त्यांनी काहीतरी केलं वाटतं, आणि XYZ काही वस्तू अजून काही डिटेक्ट प्रॉपर झालं नाही, माझं काही बोलणं नाही झालं अजून, तर त्याने त्या घरात घुसून त्यांना ओढून निघून गेलं. बट त्या ज्या लेडीज होत्या त्यांनी पकडलं, त्याला प्रयत्न केला, मग दुसरी बरोबर एक पळून गेला आणि दुसरा त्या पकडल्यामुळे शर्ट पकडून ठेवलं त्यांनी, तर मग त्यांनी त्यांना परत हाताने हे केलं. बट त्या ठिकाणी जर त्याच्याकडे कुठलं हथियार राहिलं असतं तर त्यांना ते झालं असतं. आता अजूनपर्यंत आपल्याला क्लिअर नाही झालंय, अजून न्यूज नाही आली की त्यांना किती लागलंय वगैरे वगैरे. हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे मला असं वाटतं. सगळ्यात मेन तोच कन्सर्न आहे. म्हणजे एखादी वस्तू नेली तर एखाद्या वेळेस ठीक आहे, ते पण का प्रश्न आहेच खरं तर, पण मग त्यातल्या जीवित आहे किंवा माणसाला काही इगो होण्यापेक्षा 100% आज त्यांना काय झालं असं त्यांनी काय केलं असतं, ती एकटी लेडीज घरी असते, बट तुम्ही एक सिंपल प्रॉपर सिक्युरिटी गार्ड गेटवर असल्यानंतर तुमची एंट्री होते, कोण येतंय कोण जातंय. इव्हन आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड चाललाय की ऑनलाईन सगळं मागवतात जेवण. मी बघतो सोसायटीला रात्री 3-3, 4-4 वाजेला सुद्धा लोक जेवण मागवतात ऑनलाईन. मग तुम्ही रात्री जेवण मागवतायत, मग त्याची एंट्री कुठे होते का? ते येतात बिल्डिंगमध्ये जातात की इथे करायचं असतं त्यांना, मग ते, आणि मोस्टली हे लोक ड्रिंक केलेलं असतात रात्री. पहिल्या फ्लॅटला वाजवणार डिलिव्हरी दिल्यानंतर मग त्याला काही काम नसतं, बोलणार कोणीच नसतं ना, CCTV असून काय करणार. डिलिव्हरीच्या नात्याने मध्ये आला तर पुढे त्याला माहित नाही ते काम झालं तो काय करतो. एक्झॅक्टली. मग तो फ्री असतो, त्याला माहिती माझा कोणी, तो पार्किंगमध्ये बसून जास्त वेळ थांबू शकतो, काही इन्सिडेंट्स केला असेल त्याने दुसऱ्या बिल्डिंगमध्ये थांबू शकतो, मग ते आहे. बट सिक्युरिटी अवेअरनेससाठी काय, सिक्युरिटी असला एक त्याने व्हेसल जरी मारले त्याला, तो तिथून तो निघतो, म्हणजे आपली प्रॉपर्टी सेव्ह असते. बरोबर. आपण खूप महत्त्वाचा मुद्दा आज आपण बघतो की नाही म्हटलं तरी आपण काही अर्जंट भाजीपाला जरी मागवायचं तर लगेच झेप्टो करतो, स्विगी करतो, इंस्टामार्ट करतो, पण त्याच्यानी रात्री कधी रेस्टॉरंट बंद झाले तरी ऑनलाईन फूड डिलिव्हरी चालू असते. हा म्हणजे आपण पण कधी कधी बऱ्याच वेळेस असं होतं की लेट नाईट काही भूक लागली मागवतो, पण त्याच्या गोष्टी एवढ्या जास्त रिफ्लेक्ट करू शकतात आणि एवढं जास्त आपल्याला जीव धोक्यात जाऊ शकतो एका छोट्या कारणामुळे, आपला नाही तर आपल्या सोसायटीमध्ये कोणाचा, हे आपण कधी विचार पण नसेल केला मला वाटतं. आणि हे लोक व्हेरीफाईड आहेत का, यांचं पोलीस व्हेरिफिकेशन प्रॉपर आहे का, यांच्या गाडीचं लायसन यांच्याकडे आहे का, हेल्मेट घालतात का, या कडे आपला कन्सर्न नसतोच लोकांचा, फक्त तुम्हाला फूड मिळालं निघतात असा विषय असतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे कोणाला आपण हे हायर करणार आहे, एक तर तो वॉचमॅन असेल किंवा सिक्युरिटी एजंट असेल, तर त्यांचं शहानिशा करणं किती महत्त्वाचं आहे. आज आपण बघू शकतो की नाशिकमध्येच आत्ता जो कालचा किस्सा झाला त्याच्यावरून पण आपल्याला समजतं की किती थ्रेट आहे आपल्याला. घरात जर का आपण बाहेर काम करतोय, घरी फॅमिली आहे, तर आपण किती बिंदास बाहेर राहू शकतो जर का फॅमिलीज आपली सेफ नाही येतं. त्याच्यामुळे सिक्युरिटी हा एक खूप महत्त्वाचा विषय. आणि मला काय वाटतं सर, काय असं तुम्ही मेसेज द्याल की अपार्ट फ्रॉम सिक्युरिटी एजन्सी ठीक आहे ज्यांना कोणाला अफोर्ड नाही करायचे, पण ॲज अ जाणकार म्हणून किंवा सोसायटीमध्ये एक ॲक्टिव्ह मेंबर म्हणून आपण राहतो, तर आपली नजर कशी असली पाहिजे. की आज बघतो आपण मागे पुण्याला पण कुदळवाडीत त्यांनी पूर्ण अतिक्रमण काढलं, त्याच्यात समजलं की तिथे काही देशाबाहेरचे लोक त्यांचे काही बॉम्ब वगैरे बनवायचे काही प्रॅक्टिस चालू होती, किंवा कुठे कोण राहतं त्याचं नाव माहीत नसतं, अचानक आल्या भांडणी. तर आपण ॲज अ सोसायटी मेंबर म्हणून किती ॲक्टिव्हली या गोष्टींकडे बघितलं पाहिजे, किंवा नवीन कोणी राहिलं तर त्याला कसं त्यांच्यावर नजर ठेवणं पण आपल्याला कर्तव्य आहे. कारण सगळ्या ठिकाणी पोलीस किंवा सिक्युरिटी गार्ड नाही पोहोचू शकत. तर ॲज अ सिटीजन म्हणून आपण किती केपेबल आहे आणि किती ॲक्टिव्हली या रिस्पॉन्सिबली गोष्टींकडे बघितलं पाहिजे. बरोबर सर. रेशो काढला तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2.5 लाखाच्या वरती पोलीस फोर्स आहे सध्याला, म्हणजे 3 लाखाच्या खाली आसपास आहे. आणि सिक्युरिटी गार्ड्स, पोलीस हा प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत कारण त्यांची जी पेट्रोलिंग असते हे प्रत्येक ठिकाणी नाही करू शकत. त्यामुळे सिक्युरिटी अवेअरनेस हा वाढवायला पाहिजे. आणि सिक्युरिटी गार्ड्सची नजर, इव्हन पोलिसाची जी नजर आहे ना, म्हणजे आपण जरी आपल्या घरात असलो तर आजूबाजूच्या जे फ्लॅट्स ओनर आहेत ना, त्यांनी त्यांचं जो व्हिज्युअलायझेशन जी नजर आहे ना ती तशीच ठेवायला पाहिजे की कोण आलं त्याने विचारायला तरी पाहिजे ॲटलिस्ट त्यांना, कारण बाबा कुठे चाललास, काय चाललास, ह्यावर प्रत्येक माणसाने लक्षच ठेवायला पाहिजे. जसं तुम्ही बोलले कुदळवालीमध्ये ज्या ठिकाणी ते बॉम्बचं वगैरे प्रकरण तुम्ही सांगितलं त्यानुसार, त्यासाठी अवेअरनेस तर पब्लिकला करूनच घ्यावं लागणार आहे आपला.
आपल्याला स्वतःला सिक्युअर करून घेण्यासाठी आपल्याला ती नजर ठेवावीच लागणार आहे. आता हे इन्सिडेंट्स होतात, तर भविष्यात हे इन्सिडेंट अजून वाढू शकतात बरोबर. आणि वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला अपडेट होणं गरजेचं आहे. खूपच म्हणजे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मला असं वाटतं की एजन्सी दिली म्हणजे काम झालं असंही नाही, किंवा ज्या छोट्या सोसायटीमध्ये कोणी बंगला असेल त्यांच्याकडे सिक्युरिटी एजन्सी पण नाही आहे, पण ॲज अ अवेअर सिटीजन म्हणून पण आपण या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय होतं आहे, कोण नवीन राहायला आलं, तो माणूस काय करतो, किंवा त्याचे कनेक्शन्स कोणामध्ये आहे, कोणत्या गाड्या येत आहे, या सगळ्या गोष्टींची नजर राहिली पाहिजे. एखादी बाकीरिक गोष्ट जरी सस्पिशियस आपल्याला वाटली किंवा सस्पिशियस एखादी गोष्ट आपल्याला वाटली तर ती लगेच आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगू शकतो किंवा त्याच्यावर काही ना काही ॲक्शन्स घेऊ शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा होता मला असं वाटतं सर. सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये अजून अशा कोणत्या सर्व्हिसेस ज्या आज आपण बघतो सर ट्रेंडिंगमध्ये किंवा डिमांडमध्ये जास्त? सर सध्या इव्हेंट सिक्युरिटी खूप चाललेत आता, आणि सोसायटी सिक्युरिटीसाठी खूप लागतात लोकांना. आता सिक्युरिटीमध्ये लोक आता बंगलोज आहेत, रिसॉर्ट्स आहेत, या ठिकाणी अवेअरनेस खूप वाढला आहे लोकांचा, त्यामुळे तिथे वापरतात. आणि सध्या ट्रेंड चालला आहे की बाउन्सर्स खूप वापरतात लोक, की कुठला इव्हेंट असला तर त्या ठिकाणी बाउन्सर्स आम्हाला हवे आहेत. बरोबर. त्याचा ट्रेंड सध्या मार्केटमध्ये खूप जोरदार चालला आहे आता. हो मग आपण ते पण प्रोव्हाइड करतो? हो सर, टोटल. ओके. यस. असं कोणी व्यक्ती असेल ज्यांना नवीन सिक्युरिटी एजन्सीमध्ये यायचं किंवा हा बिझनेस नवीन चालू करायचा, तर बेसिक त्यांनी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, काय डूज अँड डोंट्स तुम्ही त्यांना सजेस्ट करा? सर मी एक सांगणार की सिक्युरिटी एजन्सी बिझनेस चालू करणं तुम्ही करा. मला नाही वाटत की ते इझी आहे, कारण की आपण कोणाच्या जीवासोबत खेळणार आहे. तो सिरियस पॉईंटच्या हिशोबाने मी बघतो. जेवढे युनिट्स आहे आमचे एकदम अलर्ट मोडवर असतो नेहमी. मी, माझे वडील, अजूनही आम्ही अलर्ट मोडवर. वडील रिटायर झाले, ते सुद्धा अलर्ट मोडवर असतात. बिझनेस सुरू करा तुम्ही, माझं ते म्हणणं लायझनिंगवर नुसार करा, बट तुम्ही कोणाचा जीव धोक्यात नाही टाकू शकत. बरोबर. कुठेतरी गार्ड उभे करून दिले आणि तुम्ही कुठेतरी राऊंडर तुमचा नाही आहे, ह्या गोष्टीकडे व्यवस्थित प्रॉपर बघायला पाहिजे. बिझनेस खूप छान आहे. अवेअरनेस करा सिक्युरिटीसाठी, की प्रत्येकाने सिक्युअर, प्रत्येकाची लाईफ, माझं परसेप्शन तेच आहे. मला आधीपासून तेच करायचं होतं की मला प्रत्येकाला सिक्युअर करायचं आहे. आणि माझं हे म्हणणं आहे की पुरा भारतातल्या रस्त्यावर चालणारा माणूस सुद्धा मला सिक्युअर करायचा. हे माझं आधीपासून काय, म्हणजे माझी ते ॲसेट मला करून घ्यायचं स्वतःला, हे की मला तसा माणूस पाहिजे प्रॉपर असं. आणि या गोष्टीहून एखाद्याने पुढे आला बुवा, ज्याचं पण काही बॅकग्राऊंड असेल की जे ऑलरेडी असतील सिक्युरिटी. आता आपण बघतो मार्केटमध्ये भरपूर सिक्युरिटी एजन्सीज आहे, पण जसं आपल्या मगाशी गप्पांमध्ये तुम्ही बोलले की डॉक्युमेंटेशन हा पार्टच कोणाकडे नाही आहे, तर मिनिमम डॉक्युमेंटेशन काय पाहिजे, कधी अडीअडचणीला त्या सिक्युरिटीकडे ऑथोराईज तो कसा आहे सिक्युरिटीवाला, का कोणी पण त्यांनी नवीन हायर केला आणि तो आपल्या इथं आला, हे कसं ओळखायचं, किंवा कोणते डॉक्युमेंटेशन पार्ट त्यांनी प्रिपेअर करायला पाहिजे ॲज अ एजन्सी म्हणून पण, आणि ज्यांना कोणाला काम द्यायचं त्यांनी पण कोणते डॉक्युमेंट्स बघितले पाहिजे की या एजन्सीकडे आहे तर आपण यांना ट्रस्टेबल आहे, यांना हे काम देऊ शकतो. नाही तर उद्या कळलं सिक्युरिटी एजन्सीवाले पण ठेवले, त्यांना पेमेंट पण देत होतो, वेळेवर काही अनर्थ घडला, काही चोरीमारी झाली तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट पेपरवर्कच क्लिअर नाही, आणि मग ब्लेम शेवटी नुकसान कस्टमरचं होणार आहे. तर कस्टमरनी पण आणि एजन्सीनी पण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे डॉक्युमेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू? सर मी जसं बोललो तुम्हाला की सिक्युरिटी एजन्सीला पसारा एक ॲक्ट नावाचं लायसन असतं. हे लायसन गृहमंत्रालयाकडून मिळतं. ते लायझनिंगवर जेव्हा तुम्ही प्रॉपर करतात, तर जो कोणी इंडस्ट्रियल असतील, ऐकणारे असतील आपले, इंडस्ट्रियल असतील किंवा चेअरमन असतील, त्यांनी पहिले पसारा लायसन आहे का, ही एजन्सी धारक आहे का, त्यांच्याकडे PF रजिस्ट्रेशन आहे का, ESIC रजिस्ट्रेशन का, PT रजिस्ट्रेशन आहे का, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी बघून घ्यायचं आहे. ते ज्यावेळेस ते डॉक्युमेंटेशनचा जो भाग आहे ते बघायचं, हे फर्स्ट पॉईंट होता. आणि मोस्ट ऑफ ज्या एजन्सीज नाशिकमध्ये, महाराष्ट्रात, भारतात चालू आहे त्या फक्त शॉप ॲक्टवर चालू आहे. तुम्ही मला काम सांगितलं, मी फक्त काम घेणार आणि माणसं उभे करायचे आहेत, मला ते करायचं आहे. उद्या उठून त्या ठिकाणी थेफ्टिंग झाली, चोरी झाली, इवन सिक्युरिटी गार्डने काय केलं, त्यांच्याकडे सिक्युरिटी गार्डचा नंबर वगैरे तेवढा असतात, हे लोक नंबर स्विच ऑफ करून ठेवतात. हे त्यांना ऑप्शनच ते सांभाळू शकत नाही. ते पसारा लायसन ॲक्ट अंडर कंपल्सरी त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशनच्या नुसारच आम्ही काम करतो आमच्या एजन्सीमध्ये. काय सर पसारा लायसन? प्रायव्हेट सिक्युरिटी रेग्युलेशन ॲक्ट 2005 हा ॲक्ट आहे. त्या अंडरच तुम्ही सिक्युरिटी एजन्सी हायर करू शकतात किंवा आम्ही प्रोव्हाइड करू शकतो सिक्युरिटी. बाउन्सर्स असतील, सिक्युरिटी गार्ड म्हणजे असतील. बाकीचे हे शॉप ॲक्टवर चालतात ते फुल्ली लिगल नाही, ते इलिगल आहे सर, टोटल इलिगल आहे. आता अवेअरनेस वाढत चाललंय लोकांचं. आणि मार्केटमध्ये 90% पेक्षा जास्त 90% पेक्षा सर, मी जेवढा मार्केटमध्ये बघतोय सर्वे, तर कुठे आमचे जे मार्केटिंगवाले हेड आहेत
ॲडमिनवाले जातात बोलतात त्यानंतर सर त्या ठिकाणी पण त्याचा ट्रस्ट बिल्ड केलेला आहे सर त्यांनी ते ट्रस्ट बिल्ड करून ठेवला त्यांनी त्याचं रेफरन्समध्ये बऱ्याच वेळेस आपण बघतो की हा याचे असे होतात. हो मग ते लोकांचं आम्ही जेव्हा जातो बऱ्यापैकी तर आम्हाला माहिती सर हे प्रसारा जे लायसन आहे लायसनिंगवर जे तुमचं प्रॉपर वर्क केलंय हे आम्ही फर्स्ट टाइम बघितलं. आम्हाला आजपर्यंत एजन्सीने एवढ्या दिवसापासून काम करतो आम्ही 10 एजन्सी चेंज केला पण कोणी दिलंच नाही आम्हाला. बापरे. त्यांना जीएसटी मागितला की ते म्हणतात की ठीक आहे सर करतात 2 महिन्यात आम्ही सिक्युरिटी चेंज करतो. असे पण लोक आहेत की ते 6-6 महिन्यात एजन्सी चेंज करतात बापरे. डॉक्युमेंटेशन प्रॉपर नसल्यामुळे. आणि डॉक्युमेंट नसल्यामुळे एक मी नाव नाही घेत कंपनीचं, अशी कंपनी होती त्या ठिकाणी विदाऊट लायझनिंगवर वर्क चालू होतं. गार्ड लोकांनी आंदोलन सुरू केलं आणि कंपनीवरच XYZ केस करून गार्डबोर्ड थ्रू आम्हाला कंपनीमध्ये ऑन रोल घ्या हा पॉईंट खूप मोठे प्रत्येक ठिकाणी मी बघत आलोय. आता असे इश्यूज व्हायला पण लागलेत, आम्ही बघितलं पण इश्यूज तसे. तर त्या ठिकाणी जर तो पसरला आमच्या अंडर असेल थर्ड पार्टी किंवा आउटसोर्स तुम्ही केले एजन्सी आणि प्रॉपर एजन्सी ठेवली तर सिक्युरिटी गार्ड सुद्धा ह्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. म्हणजे युनियनचे जे इश्यू असतात त्या गोष्टीमध्ये युनियनमध्ये सिक्युरिटी एजन्सी येऊच शकत नाही सर. ती आमच्या पूर्ण लायझनिंग वर्कमध्ये वेगळ्या ठिकाणी काम करत असते त्यामुळे. हो खूपच अवेअरनेससाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा होता की 90% जास्त म्हणजे हा आकडा किती मोठा आहे आज आपण बघतोय मार्केटमध्ये 90% जास्त एजन्सीजकडे डॉक्युमेंटेशनच प्रॉपर नाही आणि हे ॲज अ कस्टमर म्हणून कोणाला माहित पण नाही नाहीतर कोणी बॉदर पण नाही करत की कोणते डॉक्युमेंटेशन महत्त्वाचे. उद्या जेव्हा अनर्थ काही घडतो काही दुर्घटना घडते तेव्हा जाऊन डोळे उघडतात. ते पण ज्याच्यासोबत झालं तोच फक्त ह्या गोष्टींना सगळं सामोरं जातो. बाकीच्या ज्या लोकांना त्यांना काहीच माहिती पण नाही याबद्दल. एक्झॅक्टली. मगाशी आपण जसं बोललो बाउन्सर एखादा इव्हेंट आहे किंवा एखादा इव्हेंटचा ओनर आहे त्यांना इव्हेंट करायचा आहे खूप चांगल्या लेवलला पण त्यांना बाउन्सर्स पाहिजे. मग त्याच्यासाठी काय प्रोसिजर असते, किती दिवस आधी सांगावं लागतं, बाउन्सर्सचं पण काही क्रायटेरिया असतो का की हा पाहिजे तो पाहिजे, कशी पर्सनॅलिटी पाहिजे. जसं की आपण बघतो सेलिब्रिटी लोक पण बाउन्सर्स घेऊन चालतात मग त्यांचे ते पेड असतात का एजन्सीला दिले? पेड असतात सर ते आणि व्हेरीफाईड असतात बाउन्सर्स. आता तुम्ही 2 दिवसाआधी सांगितलं तरी आपण बाउन्सर हायर करू शकतो. नाशिकमध्ये कमीत कमी नाशिकमध्ये नाही ऑल महाराष्ट्रामध्ये आपण 50 पासून मिनिमम एका माणसापासून तर 500 माणसांपर्यंत 2 दिवसात आपण मॅनपॉवर हायर करू शकतो. आपली तेवढी स्ट्रेंथ आहे. अच्छा. बाउन्सरमध्ये तर बाउन्सरमध्ये बेसिकली ट्रेन असे बाउन्सर आपण देत असतो की त्यांना क्राऊड मॅनेजमेंट ही कन्सेप्ट समजायला पाहिजे. इव्हेंटमध्ये क्राऊड मॅनेज जसं गणपतीचे इव्हेंट होते तर मागे गरबा येतील आता नवरात्रमध्ये त्या ठिकाणी क्राऊड मॅनेजमेंटसाठी बाउन्सर तेवढा अवेअर पाहिजे, त्याला तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे, त्याच्याकडे वॉकी टॉकीज पाहिजे की अवेअरनेस झाल्यानंतर कसं तुम्हाला काय करायचं आहे. आता आम्ही त्या गोष्टीमध्ये अपडेट करतोय, सगळ्या गोष्टी अपडेट ऑलरेडी आहेत की वॉकी टॉकीज दिल्या आहेत त्या लोकांना. AI नुसार आम्ही काम करायला सुरुवात केली आहे आता असं. हो वॉकी टॉकी विषयी थोडं सांगाल सर. आम्ही बघतो की डिपार्टमेंटकडे वॉकी टॉकी असतं पण माझ्यासारख्या कॉमन मॅननी कधी बघितलं नाही, हातात नाही घेतली. त्याचं काय किती रोल इम्पॉर्टंट प्ले करते सिक्युरिटी एजन्सीमध्ये? रोल मीन्स असा आहे सर वॉकी टॉकीचा की मोस्ट ऑफ ज्या लोकांना एक 10 ते 15,000 पेमेंट असेल सर त्यांच्याकडे मोस्ट ऑफ लोकांकडे मोबाईल स्मार्टफोन नाही आहेत. आपल्याला असं वाटतं की एक कॉल केला गेला की होऊन जाईल, पुढचं गेट मागचं गेट आहे की आपण कॉल करून घेऊ. बट त्या ठिकाणी आम्ही वॉकी टॉकीज प्रोव्हाइड करतो गार्ड्स लोकांना की त्यांना त्यांचं फिजिकली म्हणजे मोबाईल रिचार्ज वगैरे नसेल तरी चालेल, फक्त वॉकी टॉकी थ्रू ते कॉन्टॅक्ट करू शकतात. त्या रेंजवर असतात ते कंटिन्यू इमिजिएटली त्यांनी एक कॉल केला तर मागच्या गेटवर कोण चाललंय इमिजिएट म्हणजे फोन कॉलपेक्षा फास्ट आपण कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांच्या. त्याची रेंज वगैरे किती असते? डिपेंड्स करतं सर वॉकी टॉकीनुसार. आमच्याकडे ज्या वॉकी टॉकीज आम्ही ठेवतो 2 ते 2.5-3 किलोमीटरपर्यंत रेंज आहे आणि कमीत कमी 200 ते वरती वॉकी टॉकीज कनेक्ट होतात एकमेकांना. हो मग जसं आपण पोलीस डिपार्टमेंटच्या बघतो की त्या कंटिन्यू असतात सगळ्या इंटरकनेक्टेड असतात. हो सर. हो म्हणजे त्या एका टिपिकल फ्रिक्वेन्सीला सगळे सेट केलेलं असतं की इथून बोललं की अदर टीम मेंबर. बरोबर. ही आमची प्रायव्हेट असते वॉकी टॉकीची जी फ्रिक्वेन्सी प्रायव्हेट असते ते आमच्या प्रिमायसेसमध्ये आम्ही यूज करतो. येस. आणि काय सांगाल सर आज आपण बघतोय AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्याच फील्डमध्ये नवीन नवीन ट्रेंड्स घेऊन येते. तर सिक्युरिटी एजन्सीमध्ये AIचा काय रोल आहे? सर सिक्युरिटी एजन्सीमध्ये आता नवीन ज्या ठिकाणी मोठे मोठे विलास बंगलोज होत आहेत, कोरेगाव पार्क पुण्यासारख्या साईडमध्ये, नाशिकमध्ये इगतपुरी साईडला रिसॉर्ट होत आहेत वगैरे होत आहेत, त्या ठिकाणी सर अवेअरनेससाठी ना AI थ्रू जे कॅमेराज वगैरे लावलेले असतात ना ते हँडलिंग करण्याची ट्रेनिंग आम्ही चालू केली आमच्या गार्ड्सला. ओके. हो बेसिकली काळाची गरज आता ती आहेच, नीड आहे की कस्टमर विचारता आम्हाला की बाबा कम्प्युटर हँडलिंग वगैरे असं आमच्याकडे एवढा मोठा जो रूम आहे सिक्युरिटीचा रूम आहे, म्हणजे टीव्हीत बघतो मूवीमध्ये की एक रूम असतो मॉलमध्ये ती जाऊन तो सिक्युरिटी गार्ड बघत असतो वगैरे वगैरे, तर त्यानुसार ते टीव्हीत पण असतं रिअलमध्ये पण असतं ते, तर त्यानुसार आम्ही प्रॉपर आम्हाला ट्रेनिंग करूनच गार्डला आम्ही आता साईटवर पाठवतोय. म्हणजे त्यांना इमर्जन्सी काही झाला विषय झाला तर ते चेक करण्यासाठी गार्ड्स लोकांना बेसिकली त्याने कॅमेऱ्यात बघून काय इन्सिडेंट झाला ते त्याला बघता यायला पाहिजे किंवा कॅम्प्युटर त्याला हँडल करता यायला पाहिजे. बेसिक आम्ही या ट्रेनिंग आम्ही सुद्धा आमच्या ऑफिसला येऊन त्यांना पर्सनली देत असतो ट्रेनिंग.
वाव. आणि आजच्या नव्या पिढीला सर काय तुम्ही मेसेज देणार, काय अवेअरनेससाठी बोलणार, म्हणजे काय सांगू शकता की त्यांनी अवेअर किती राहायला पाहिजे, स्पेशली जेनझीज आहे किंवा यूथ आहे, कसं त्यांनी सोसायटीकडे बघितलं पाहिजे? जेनजीजला तर मी जेनजीजला आणि प्रत्येकाला सांगू इच्छितो की वर्कआउट किंवा तुम्ही डेडिकेशननी फिजिकल फिटनेस ठेवा आधी, कारण की सिक्युअर स्वतःला करता आलं तुम्हाला तर तुम्ही दुसऱ्याला सिक्युअर करू शकता. एक्झॅक्टली, ही पहिली गोष्ट. $1 मिलियन कोट. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तो थॉट डोक्यात ठेवायला पाहिजे की आपल्या बाजूला सेवाभाव, आपल्या बाजूला कोणी असेल त्यानुसार समोरच्याला सपोर्ट करता यायला पाहिजे. आपला अवेअरनेस एरियामध्ये आता जे यंगस्टर्स आहेत, आता माझा एरिया जो आहे माझ्या इथला, तर मी त्या ठिकाणी आमचे जे बॉईज आहेत म्हणजे मित्रपरिवार जे आहेत आमचे, त्या ठिकाणी अवेअरनेस असा आहे आमचा की कोणी आला ना तर आम्ही लगेच कॉल कनेक्ट करून घेतो एकमेकांना, का बाबा तुझ्याकडे आला की कोणी आला की कन्फर्म, म्हणजे आमच्या एरिया तेवढा सेफ आहे. पण आमच्या एरियाच्या बाजूला एरिया सोडलं की त्या ठिकाणी काहीतरी थोडंफार चोरी, कोणतरी बाहेरची जे काही विकणारे असतात, हॉकर्स म्हणतो आपण त्यांना, ते येत असतात, ते कंटिन्यू काही ना काही त्यांचा इश्यू कंटिन्यू येत असतो. पण आमच्या एरिया तेव्हा सिक्युअर झाला आहे. मग ते शिकून बाकीच्या सोसायटीत ते हे करायला लागले, त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप बनवून टाका तुम्ही. एक्झॅक्टली, व्हॉट्सअपचे ग्रुप बनवा, नंतर मग तसा अवेअरनेस आपण करू शकतो. मी असं वाटेल की देव करो सगळ्यांना तुमच्यासारखे शेजारी देव की जे एवढे ऍक्टिव्हली काम करतील, आणि मेन म्हणजे की सोसायटीमध्ये एक अवेअर राहतील, काय चालू आहे आपल्या सोसायटीमध्ये ते समजेल आणि काय नाही. खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारायला, आणि एवढे काही काही गोष्टींवर तुम्ही इतक्या बोल्डपणे सांगितलात, आणि तो अवेअरनेस आणि तो एक थॉट मला वाटतं की खूप गरजेचा आहे ॲज अ सिटिझन म्हणून, ॲज अ सोसायटी मेंबर म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये तो थॉट असणं खूप महत्त्वाचं आहे. मला खूप खूप आभार माना असं वाटतं गणेश सरांचे, आणि त्यांनी त्यांचा व्हॅल्युएबल टाईम काढून आपल्यासोबत या गोष्टी, त्यांच्या जर्नी शेअर केला, नवीन मेसेज दिला यूथला काय पाहिजे, किंवा कोणाला एजन्सी टाकायची तर त्याच्यासाठी काय डॉक्युमेंटेशन पाठ पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खूप आपल्याला शॉकिंग काही फॅक्ट समोर आला की 90% जास्त लोकांकडे पूर्ण डॉक्युमेंटेशन नाही आहे. म्हणजे मला वाटतं मे बी जर का हा पॉडकास्ट कोणी बघितला आणि त्याच्यावर जर का काही कायदा आला तर पुढे जाऊन आपण येईल की सिक्युरिटी सर्व्हिसेसचे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं तर हे मॅन्डेटरी लिस्ट आहे की या डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजेच, तरच तुम्ही ॲक्टिव्हली काम करू शकता. आणि ते अर्थात आपल्या लोकांसाठीच आहे की कारण जेवढी कंपनी ॲज अ सिक्युरिटी म्हणून स्ट्रॉंग असेल तेवढ्या आपण सेफ राहू, तेवढ्या आपल्या कंपनीतलं मटेरियल सेफ राहील, या सगळ्या गोष्टी राहणार आहे त्या. तर खूपच म्हणजे अवेअरनेस होता. खूप छान वाटलं सर बोलून. एक युवा उद्योजक म्हणून तुम्ही खूप लोकांना इन्स्पायर पण करतायत, आणि असेच पुढे पण करत राहा. आणि तो शेवटचा मुद्दा मला नक्कीच आवर्जून सांगायला आवडेल की अपार्ट फ्रॉम एजन्सी त्यांच्या वर्क प्रोफेशनचा आवर्जून त्यांनी सांगितलं की हेल्थ आणि फिटनेस किती महत्त्वाचं आहे. याच्यावर एक स्पेशल मी त्यांच्यावर आपलं एक दुसरा सेपरेट पॉडकास्ट आहे. पण बिझनेसकडे आपण आज लक्ष देताना 10-12 तास जेव्हा कामामध्ये लक्ष देतो तेव्हा सगळ्यात मेन आपल्या बॉडीच्या सिक्युरिटीकडे आपण लक्ष देत नाही. बॉडी आपली 40 नंतर काही ना काही काम काढायला, मेंटेनन्स काढायला सुरुवात करते. तर ते किती महत्त्वाचा पार्ट आहे हा, त्याच्यावर पण आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि अशाच काही अजून महत्त्वाच्या गोष्टींवर आपण हात घालू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, बघत राहा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि भेटूया अशाच एखादा महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये पुढच्या वेळेस. तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि ग्रो कनेक्टेड. थँक्यू.